आणि आता एक बातमी सविस्तरपणे पाहूयात। पिंपरी चिंचवडमधील इंद्रायणी नदीच्या पूर रेषेत बांधलेल्या 29 बेकायदेशीर बंगल्यांवर कारवाईला आता सुरुवात झाली आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिका पोलीस बंदोबस्तात ह्या कारवाईला सुरुवात झाली आहे। पहाटेपासून बंगले जमीनदोस्त करण्याची कारवाई पालिकेने हाती घेतली आहे। सुप्रीम कोर्ट आणि राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्णयानुसार सर्व बंगले आता पाडले जात आहेत। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी नाझिम मुल्ला। नाझिम, या इंद्रायणी नदीच्या पात्रामध्ये जवळपास 36 बंगले आहेत। रिव्हल विला या नावाखाली हा प्रोजेक्ट जो आहे तो उभारण्यात आलेला होता। मात्र हे सगळे पूर रेषेच्या अंदर म्हणजे ब्ल्यू लाईन मध्ये हे सगळे प्रोजेक्ट आहेत। त्याच्यामुळे काही पर्यावरणवाद्यांनी यावरती आक्षेप घेतलेला होता आणि न्यायालयात धाव घेतलेली होती आणि जवळपास डिसेंबरमध्येच यावरती कारवाई करावी, हरित लवादाने देखील तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या होत्या। मात्र हे सगळे रहिवासी कोर्टात गेलेले होते आणि अखेर आठवड्याभरापूर्वी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाने हे बंगले जमीनदोस्त करण्याचे आदेश महापालिकेला दिले आणि त्या अनुषंगाने आज पहाटे 5 वाजल्यापासून या कारवाईला सुरुवात झालेली आहे। जवळपास 25% काम पूर्ण झाल्याची माहिती महापालिकेकडून आपल्याला प्राप्त झालेली आहे आणि दिवसभरात हे सगळे बंगले जे आहेत ते जमीनदोस्त केले जाणार आहेत। 29 लोक जे आहेत ते न्यायालयात गेलेले होते। जवळपास 36 बंगले इथं आहेत आणि हे 36चे 36 बंगले आता जमीनदोस्त करण्याची कारवाई युद्ध पातळीवरती सुरू आहे। बरं, धन्यवाद नाझिम आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर पुण्यात कोयता गँगचा पुन्हा एकदा हैदोस पाहायला मिळतोय। पुण्यातील अप्पर इंदिरा